नमस्कार मित्रांनो, महिलांच्या शरीराचे 5 भाग खूपच उत्तेजक असतात। या ठिकाणी स्पर्श केल्याने त्या लगेच तयार होतात। पुरुषांना हे माहीत असायलाच हवं। मित्रांनो, अनेक पुरुष आपल्या पार्टनरला व्यवस्थित उत्तेजित करू शकत नाहीत। शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी फोरप्ले करणं खूप महत्त्वाचं आहे। पण फोरप्ले देखील अशा प्रकारे केला पाहिजे की तुमचा पार्टनर फोरप्लेपेक्षा जास्त उत्तेजक होईल। शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा एक रोमांचक भाग आहे, परंतु याच प्रकारे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लोकांना कंटाळा येतो। त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नवीन पद्धती देखील माहीत नसतात, तर अशा परिस्थितीत ते लोकही अस्वस्थ होतात। पण कालांतराने ते लोक खूप काही शिकतात। आजही लोकांना माहीत नसेल, महिलांच्या शरीराचे असे काही भाग आहेत जिथे स्पर्श केल्यास महिला खूपच उत्तेजक होतात। उदाहरणार्थ, पुरुषांच्या काही भागाला स्पर्श केल्याने ते उत्तेजित होतात, त्याचप्रमाणे महिलाही असे काही भाग असतात ज्यांना स्पर्श केल्याने त्या लगेच उत्तेजित होतात। हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या त्या भागांना स्पर्श करता ज्यामुळे ती उत्तेजित होते। आजही तुम्हाला महिलांचे असे काही भाग सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला सहज समजू शकतं की ती स्त्री किंवा महिला कोणत्या जिथे स्पर्श केल्याने लगेच उत्तेजित होतात। जे लोक आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देखील हे खूप उपयुक्त ठरेल। तर चला पाहूयात सविस्तर माहिती। नंबर 1, पाठ। महिलांच्या पाठीचा भाग देखील खूप संवेदनशील असतो। तिथं चुंबन घेतल्याने केवळ स्त्रिया उत्तेजित होत नाहीत, तर त्यांचा ताणही कमी होतो। मानसिक आणि शारीरिक सुखानंतर स्त्रीला स्वतःला तिच्या जोडीदाराला समर्पित करते। नंबर 2, ओठ। ओठांचं चुंबन घेणे हा लैंगिक संबंधाचा एक महत्त्वाचा भाग आहे। चुंबनाने स्त्रिया लैंगिक संबंधासाठी लवकर उत्तेजित होऊ शकतात। चुंबनाने स्त्री सहजपणे स्वतःला समर्पित करण्यास तयार होते। या संभोगपूर्व क्रियासाठी सर्वोत्तम मार्ग देखील म्हणजे चुंबन मानला जातो। नंबर 3, खांदे। बऱ्याच स्त्रियांच्या खांद्यावर चुंबन घेऊन लैंगिक संबंधातील उत्साह वाढवता येतो। आपल्या जोडीदाराच्या खांद्यांना चुंबन घेण्यासाठी लैंगिक संबंधात त्वरित उत्तेजना मिळू शकते। नंबर 4, छाती। महिलांचा हा भाग सर्वात संवेदनशील आहे। त्वरित स्पर्श केल्यास स्त्रिया उत्तेजित होतात, त्यावेळी पुरुष स्तनांना अधिक हळूहळू स्पर्श केल्याने त्या लवकर उत्तेजित होतात। 5, मांड्यांचा भाग। जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मांड्यांचा बाजूला स्पर्श केला तर ती उत्तेजित होईल। जेव्हा तुमच्या जोडीदाराला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा वाटत नसेल तेव्हा त्या नक्कीच करताना त्यांच्या मांडीला स्पर्श करा। तुमचा जोडीदार अशा तऱ्हेने लगेच तयार होईल। तसेच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराने खूप उत्तेजित करायचे असेल तर त्यांच्या मांड्यांवर चुंबन घेऊ शकता। असे केल्याने तुमचा पार्टनर खूप उत्तेजित होईल। महिलांचा या मांड्यांचा भाग इतर भागापेक्षा अधिक संवेदनशील असतो। मान। महिलांच्या मानेवर चुंबन घेतल्याने त्यामुळे त्या उत्तेजित होऊ शकतात। तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये देखील पाहिलं असेल की जेव्हा चुंबन घेताना अभिनेता महिलेच्या मानेवर चुंबन घेण्यास सुरुवात करतो आणि त्या महिला उत्तेजित होत असते। महिलांच्या मानेकडे कधीही दुर्लक्ष करू नका। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्यांना खूप उत्तेजित करू शकते। नंबर 7, कान। महिलांच्या कानाचा हा भाग अतिशय संवेदनशील असतो। महिलांचे कान संवेदनशील नसतात असे अनेकांना वाटत असते, पण ते चुकीचे विचार असतात। महिलांचे कान देखील अतिशय संवेदनशील असतात आणि जेव्हा तुम्ही त्या महिलेच्या एखाद्या कानाला चुंबन घेता तेव्हा ती उत्तेजित होते। जर तुम्ही महिलांच्या कानाला खेळकर जिभेचा मऊ स्पर्श वापरला तर तुमचा जोडीदार उत्तेजित होईल। त्यासाठी ही उत्तम गुरुकिल्ली आहे। आणि परमानंदाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी स्त्रीच्या मनाला मानसिकरित्या उत्तेजित करणं हा देखील फार आवश्यक आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते। आणि व्हिडिओ पूर्ण पाहताय याबद्दल देखील पुन्हा एकदा मनपूर्वक आभार।